ऑल ऑफ यू, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर। आपण एक सिरीज येथे कंप्लीट केलेली आहे, ती म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन। त्या संबंधित जे काही व्हिडिओ लेक्चर आहेत ते तुम्हाला, त्याची लिंक आहे ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल। आता आपण समोर नेक्स्ट जी सिरीज आहे ते चालू करतो आहे, तिचं नाव आहे सिनोनॉम्स। म्हणजेच ही इंग्लिश ग्रामरशी संबंधित आतापर्यंत MPSCने TCSने आणि इतर परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण इथे घेणार आहोत। आता या सिरीजमध्ये मी काय केलेलं आहे, फक्त प्रश्न आहेत ते प्रश्न न घेता त्याचा अर्थ, त्याच्या आजूबाजूमध्ये जेवढा काही एरिया कव्हर करता येईल तो एरिया आपण कव्हर केलेला आहे। सोबत तुम्हाला PYQ पण याच्यामध्ये दिलेले आहे, जेणेकरून तुमची इथेच रिव्हिजन होईल। तर आशा करते ही सिरीज तुम्हाला आवडेल। तर ही सिरीज सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे। तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, MPSCची द्या, त्याच्यामध्ये राज्यसेवा द्या किंवा कंबाईन द्या किंवा ग्रुप C द्या किंवा इतर ज्या काही सरळ सेवा परीक्षा असतील त्या द्या, तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही उपयुक्त आहे। त्याचप्रमाणे इतर IBPS TCS त्यामध्ये येणारे जी इंग्लिश व्होकॅब्युलरी आहे त्यामध्ये सुद्धा म्हणजे ही सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे। तर ही सिरीज नक्की कंटिन्यू करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला। तर आपण यामध्ये सिनोनॉम्स कव्हर करत आहोत। जसं आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते कव्हर केले आहेत, परंतु ते कव्हर करण्याची पद्धत आपली अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार होती की A या लेटरपासून आपण सुरुवात केली आणि झेडपर्यंत आपण गेलो। अशा प्रकारे जसे वन वर्ड सबस्टिट्यूशन येतात PYQ बेस त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। मात्र या सिरीजमध्ये आपण काहीतरी नाविन्य करणार आहोत। नाविन्य म्हणजे असं की या सिरीजमध्ये सुरू करताना मी काय केलं आहे की फक्त MPSCने विचारलेले जे काही PYQ आहेत ते तुम्हाला इतर एक्झाममध्ये सुद्धा कामात पडतील, पण इथे मी MPSCने घेतलेली PYQ घेत आहे। आणि या PYQचं वैशिष्ट्य असं की तुमचा जो 360 एरिया आहे तो कव्हर होणार आहे। म्हणजे त्याच्या आजूबाजूचा एरियामध्ये कसे प्रश्न विचारले, काय प्रश्न पडतात आणि कसे प्रश्न पडू शकतील ते सुद्धा आपण इथे कव्हर करणार आहे। तर यामध्ये तुम्हाला PYQ सुद्धा इन्क्लूड आहे आणि जो सिनोनॉम्स आपण घेत आहे त्याच्याशी अँटोनॉम्स, त्याचं मिनिंग मराठीमधून आणि इंग्लिशमधून दोन्ही पण अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत। तर ही सिरीज आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, तर तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि इतर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा। तर आत्ता आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया, आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया। तर पहिला शब्द आहे विंटेज। हा राज्यसेवा 2024मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, जी मेन्स परीक्षा झाली होती त्यामध्ये विचारला गेलेला आहे। तर यामध्ये आता आपण विंटेज म्हणजे काय या शब्दाचा अर्थ समजून घेऊ। त्याचं मिनिंग होते हाय क्वालिटी किंवा क्लासिक, ओल्ड बट व्हॅल्युएबल, जुनं पण सोनं असं म्हणू शकता, ओल्ड बट व्हॅल्युएबल। आणि हाय क्वालिटी किंवा क्लासिक म्हणजे जुना होतो, तर असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे पारंपरिक किंवा जुना असं म्हणू शकता तुम्ही। याला सिनोनॉम्स काय म्हणू शकता आणखी, क्लासिक, अँटिक। आपण म्हणतो ना एखादी पीस आपल्याला अँटिक पीस आहे वगैरे, तर त्यालाच म्हणतात विंटेज। आता सोप्या भाषेमध्ये आणखी सोपं करतो म्हटलं तर ओल्ड फॅशन म्हणजे जुने फॅशनचा, किंवा ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक असं तुम्ही म्हणू शकता। आता हा तुमचा शब्द पाठ झाला असेल। विंटेज म्हणजेच काय होते, क्लासिक, अँटिक किंवा ओल्ड फॅशन, किंवा तुम्ही त्याला ट्रॅडिशनल असं म्हणू शकता, म्हणजेच पारंपरिक, जुना किंवा दर्जेदार असं तुम्ही म्हणू शकता। आता याचे अँटोनॉम्स म्हणजेच काय, याचा विरोधार्थी शब्द काय असेल, मॉडर्न, न्यू किंवा कॉन्टेम्पररी। तेच तुम्ही त्याला मराठीमध्ये आधुनिक किंवा नवीन असं म्हणू शकता। अशा प्रकारे आपण हा शब्द कव्हर केला। शब्द काय होता, विंटेज। परत रिव्हिजन करते म्हणजे रिवाईज झाल्यानंतर काय होईल, वारंवार रिव्हिजन केल्यामुळे हा शब्द लवकर लक्षात येईल। विंटेज म्हणजेच काय होते, क्लासिक, अँटिक किंवा ओल्ड फॅशन किंवा ट्रॅडिशनल म्हणजेच जुना, पारंपरिक किंवा दर्जेदार। आणि अँटोनॉम्स काय होते, आधुनिक किंवा नवीन म्हणजेच मॉडर्न, न्यू किंवा कॉन्टेम्पररी। अशा प्रकारे हा शब्द कव्हर झाला। आता MPSCनेच राज्यसेवा 2024मध्येच म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये दुसरा शब्द विचारलेला आहे, तो शब्द आहे सॅक्रोसंट। सॅक्रोसंट या शब्दाचा अर्थ काय किंवा मिनिंग काय, तो शब्द आता हे दोन वर्ड झाल्यानंतर आपण प्रश्न घेणार आहोत, तर शब्द नीट लक्षात घ्या। सॅक्रोसंट हा राज्यसेवा 2024मध्ये विचारला गेलेला प्रश्न, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो, एक्स्ट्रीमली स्केअर्ड किंवा इनवायलेबल, म्हणजे पवित्र किंवा अतिशय पूज्य आपण ज्या गोष्टीला मान्यता देतो त्याला आपण सॅक्रोसंट म्हणतो। आता हा शब्द कसा लक्षात ठेवायचा, याच्यामध्ये संत आहे ना, त्यावरून संत असा लक्षात ठेवा, म्हणजे फक्त क्ल्यू देते असं त्याचा अर्थ होत नाही। संत आपण असं म्हणू शकतो, सॅक्रोसंत
सॅक्रोसंट आहे तो, पण सॅक्रोसंत आपण असं म्हणू, जेणेकरून आपल्याला संत म्हणून आपण पूज्य किंवा पवित्र असा शब्द तो लक्षात ठेवू शकतो. यामध्येच आता बघा, याला सिनोनिम्स म्हणजे समानार्थी आणखी कोणते शब्द आहे. होली म्हणजे पूज्य म्हणू शकता किंवा पवित्र म्हणू शकता. स्केअर्ड किंवा आणखी इनव्हायलेबल, अनटचेबल म्हणजे अभंग ज्याला अनटचेबल म्हणजे अभंग ज्याला भंग करता येत नाही, किंवा इनव्हायलेबल म्हणू शकता, होली म्हणू शकता, किंवा स्केअर्ड किंवा सॅक्रेड असं तुम्ही म्हणू शकता. जो उच्चार तुम्हाला योग्य वाटते तो तुम्ही करा, कारण की इथे प्रोनाऊन्सिएशन नाही तर आपण फक्त शब्दांवर भर देत आहे. तर आता याची अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय असू शकतात. प्रोफेन किंवा अनहोली किंवा इररिलेव्हंट असे याचे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द होऊ शकतात. विरुद्धार्थीमध्ये म्हणजेच काय होते, अपवित्र, अशुद्ध, शुद्ध, अशुद्ध, पवित्र, अपवित्र असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हा शब्द तुमचा पाठ झाला असेल. आता आपण घेणार आहे PYQ. बघा, तुमच्यासमोर आता PYQ आहे. हा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024मध्ये विचारला गेलेला PYQ. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रश्न आहे फाइंड आउट द करेक्ट सिनोनिम्स फॉर विंटेज अँड सॅक्रोसंट. याच्यासाठी तुम्हाला काय समानार्थी शब्द शोधायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला विंटेज आणि सॅक्रोसंट 2 वर्ड दिले आहेत. मग याचा अर्थ आहे की आपल्याला विंटेजचा पहिल्यांदा शोधायचा आहे, नंतर सॅक्रोसंट. मग इथे ऑप्शनमध्ये सुद्धा 2 ऑप्शन आहेत. तर पहिला ऑप्शन आहे क्लासिक आणि स्केअर्ड किंवा सॅक्रेड. तुम्ही त्याला सेक्रेटच म्हणा, क्लासिक किंवा सेक्रेट हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे अल्कोहोलिक किंवा डिसेंट. तिसरा ऑप्शन आहे डिजीज किंवा अनहोली. चौथा ऑप्शन आहे स्पॉइल्ड किंवा मॉडर्न. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जसं आपण आता हे पहिले 2 सिनोनिम्स बघितले, विंटेज आणि सॅक्रोसंट, त्याच्यावरून आपल्याला समजलं की याचं उत्तर काय येणार आहे. पहिलाच ऑप्शन येणार आहे. कारण क्लासिक म्हणजे आपण काय बघितलं होतं, अँटिक किंवा जुना किंवा ओल्ड फॅशन म्हणजेच विंटेज आपण असं म्हटलं होतं. आणि स्केअर्ड म्हणजेच काय होते, आपण असं म्हटलं होतं, स्केअर्ड नाही सॅक्रेड म्हणा तुम्ही याला. तर याला आपण असं म्हटलं होतं की पवित्र आहे किंवा सॅक्रोसंट याचा आपण समानार्थी शब्द बघितला होता. होली आहे, इनव्हायलेबल आहे, अनटचेबल आहे. आता यामध्ये एक शब्द आलेला आहे अनहोली. आता अनहोली म्हणजे काय होते, होली म्हणजे पूज्य, अनहोली म्हणजे अपवित्र. डिजीज म्हणजे काय होते, रोग होते. अल्कोहोलिक हे सगळ्यांना माहिती आहे की मद्यपान वगैरे तुम्ही म्हणू शकता. डिसेंट म्हणजे सभ्य होते. स्पॉइल्ड म्हणजे दूषित वगैरे म्हणू शकता ना. मॉडर्न म्हणजे काय होते, नवीन होते. तर इथे विंटेजला एकच शब्द सुटेबल करतो, तो म्हणजे क्लासिक, आणि सॅक्रोसंटला सॅक्रेड हा शब्द. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर होईल. अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा सिनोनिम्स आहेत ते सगळे सिनोनिम्स आपण हे सिरीज कंटिन्यू करणार आहे. तर हे सिरीज अत्यंत महत्त्वाचे आहे, तर तुम्ही नक्की कंटिन्यू करा. आता आपण पुढचा शब्द घेणार आहोत. पुढचा शब्द आहे ट्रँक्विल. ट्रँक्विल हा शब्द आहे. हा कंबाईन मेन्स डिसेंबर 2023मध्ये विचारला गेलेला शब्द आहे. ट्रँक्विलचा अर्थ काय होतो, काम किंवा पीसफुल. तुम्ही त्याला म्हणू शकता शांत आहे किंवा निवांत आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच काय, काम किंवा पीसफुल. आता याचे सिनोनिम्स काय होऊ शकतात, शांत, सौम्य, निवांत, काम. त्यालाच आपण पीसफुल किंवा क्वाईट, शांत राहणार असा. मग याच्या विरुद्धार्थी शब्द काय ते सुद्धा आपण इथे कवर करणार आहे. म्हणजे जास्त व्होकॅब्युलरी आपली कवर होईल. तर एजिटेट किंवा डिस्टर्ब किंवा नॉयसी, कधी गोंधळ करणारा, नॉयसी आहे, गोंगाटयुक्त आहे, डिस्टर्ब आहे, जिथं एरिया खूप म्हणजे डिस्टर्ब होते, किंवा अस्वस्थ, एजिटेट आपण असं म्हणू शकतो. तर इथे तुमचा ट्रँक्विल हा शब्द पाठ झाला असेल. हा शब्द कसा लक्षात ठेवायचा, कारण आता तर आपण आता तुमच्या लक्षात राहील, पण परीक्षेमध्ये कसा लिंक लावायची. इथं क्विल आहे, क्विल, तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा क्विट म्हणजे शांत. आता क्विट हा शब्द सगळ्यांना माहिती असते, म्हणून लक्षात ट्रँक्विल. क्विलचं तुम्ही क्विट करून टाका, म्हणजे ते काय होईल तुम्हाला लक्षात राहील. आता यावरून ही ट्रिक्स सांगितल्यामुळे हा शब्द तुमच्या लक्षात राहील आणि लगेच आपल्याला परीक्षेमध्ये टिक करता येईल. तर काम म्हणजेच पीसफुल, तुम्ही म्हटलं शांत, त्याला पीसफुल, क्वाईट किंवा क्विट म्हटलं. आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द आपण बघितली, एजिटेट अस्वस्थ असणारा, किंवा डिस्टर्ब आहे, किंवा नॉयसी आहे, गोंधळयुक्त आहे असं आपण समजून घेतलं. तर चला आता PYQ आपण कवर करू. तर PYQ काय आहे मी तुम्हाला सांगितलं, कंबाईन ग्रुप C मेन्स डिसेंबर 2023मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे फाइंड द करेक्ट सिनोनिम्स फॉर द वर्ड ट्रँक्विल. याच्यासाठी तुम्हाला सिनोनिम शोधायचा आहे. ऑप्शन आहे एजिटेट, अँग्री, क्विट आणि डिस्टर्ब. तुम्हाला पटकन उत्तर आलं असेल. उत्तर क्रमांक 3 क्विट.
कारण ट्रँक्विलचं मी तुम्हाला काय सांगितलं, क्विट लक्षात ठेवा. आता एजिटेट म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की अस्वस्थ असणारा, ॲंग्री म्हणजे लवकर राग येणारा, आणि डिस्टर्ब म्हणजे काय आहे की पोचणारा किंवा डिस्टर्ब आपण त्याला असं म्हणू शकतो. आणि क्विट हे तुम्हाला अर्थ समजला शांत. इथं एकच अर्थ होतो ट्रँक्विलचा, तो म्हणजे क्विट. ओके, आता अशा प्रकारे आपण प्रश्न कवर केला. आता पुढचा सिनॉनिम्स घेऊ. लुनॅटिक हा शब्द आहे. लुनॅटिक म्हणजेच काय होते, त्याचं मिनिंग होते मेंटली इल ऑर क्रेझी पर्सन, म्हणजे डोक्याने वेडा किंवा मानसिक रुग्ण आपण असं म्हणू शकतो. सिनॉनिम्स आणखी जर आपण बघितले तर म्हणू शकतो मॅड, इनसेन, क्रेझी, डिरेंज म्हणजे वेडा, पागल, विक्षिप्त असं आपण त्याला म्हणू शकतो. आता अँटोनॉम्स पाहू. अँटोनॉम्समध्ये बघतो आपण की शहाणी किंवा सुज्ञ, म्हणजे शहाणी, रॅशनल, सेन्सिबल हे त्याचे काय लुनॅटिकचे अँटोनॉम्स आहे, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आहे. तुम्हाला समजलं लुनॅटिक तर समजलं असेल मेंटली इल किंवा क्रेझी पर्सन, वेडा किंवा मानसिक रुग्ण आपण त्याला म्हणू शकतो. तर हा शब्द तुमचा आता पाठ झाला असेल. शब्द परीक्षेमध्ये कसा लक्षात ठेवायचा, इथं नॅटिक आहे, तुम्ही मॅटिक म्हणू शकता, मॅड असं म्हणू शकतो. शब्द असं नाही, फक्त ट्रिक लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून शब्दाचा मिनिंग लक्षात येईल. तर आता पुढचा शब्द घेऊ. वेनल हा शब्द आहे. हा शब्द विचारण्यात आलेला आहे. तर वेनल म्हणजे काय होते, करप्ट म्हणजेच का आपण डिसऑनेस्ट म्हणू शकतो त्याला एकदम सोप्या भाषेत म्हटलं तर. ओपन टू ब्रिबेरी हा शब्द पण आहे त्याला. राज्यसेवा मेन्स 2023मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न. वेनल म्हणजेच काय होते, भ्रष्ट, लाचखोर किंवा बेईमान म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि आणखी पुढचा म्हणजे याचेच अँटोनॉम्स काय होतील, विरुद्धार्थी शब्द होतील. आता डिसऑनेस्ट आहे म्हणजे वेनल आहे, तर ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक म्हणू शकतो आपण. करप्टिबल आहे तर इनकरप्टिबल हा वेनलचा विरुद्धार्थी शब्द होते. हा शब्द कसा लक्षात ठेवायचा, वेनल तुम्हाला माहिती आहे वेनम म्हणजे विष होते असं अशावरून लक्षात ठेवा. म्हणजे हा एक चुकीचा शब्द असं समजा की लाचखोर आहे, बेईमान आहे असं वेनल ठीक आहे. तर आपण हा शब्द समजून घेतला, एक ट्रिक म्हणून सांगितलं. आता वेनल म्हणजे करप्ट किंवा ओपन टू ब्रिबेरी किंवा डिसऑनेस्ट आपण म्हणू शकतो. याला अँटोनॉम्स म्हणून आपण म्हटलं, म्हणजे विरुद्धार्थी शब्द ऑनेस्ट आणि इनकरप्टिबल. तर आता पुढचा शब्द घेऊ. पुढचा शब्द आहे मर्सेनरी हा वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये सुद्धा आपण कवर केला होता. वर्किंग ओनली फॉर मनी, मर्सेनरी एकदम सोपा शब्द आहे. मर्सेनरी त्याच्यात आहे, त्याच्यासाठी मरमर करते कशासाठी, पैशासाठी. वर्किंग ओनली फॉर मनी आपण असं म्हणू शकतो, किंवा ग्रीडी किंवा मनी ओरिएंटेड फक्त पैशासाठी काम करणारा मर्सेनरी असं मुद्दाम म्हटलं, कारण की परीक्षेमध्ये शब्द आणि त्याची मिनिंग आपल्याला लवकर आठवले पाहिजेत, कारण एवढा परीक्षेमध्ये वेळ नसतो. म्हणून लक्षात ठेवा, मर्सेनरी म्हणजे पैशासाठी मरमर करणारा असा तुम्ही म्हणू शकता. वर्किंग ओनली फॉर मनी, ग्रीडी किंवा मनी ओरिएंटेड त्याला आपण स्वार्थी किंवा भाडोत्री असं म्हणतो, म्हणजे पैसे दिले तर काम करणारा. त्याचा अँटोनॉम्स काय होते, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द त्याला म्हणतो अल्ट्रुइस्टिक किंवा अनसेल्फिश, निस्वार्थ. आता सेल्फिश म्हणजे स्वार्थी झाला आणि अनसेल्फिश म्हणजे विरुद्धार्थी आपण म्हणू शकतो मर्सेनरीच्या. तो अनसेल्फिश असेल, निस्वार्थी असेल किंवा अल्ट्रुइस्टिक असेल, म्हणजेच काय त्याला आपण काय म्हणू शकतो, निस्वार्थ असं म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण 2 शब्द इथं कवर केले, कोणते, वेनल आणि मर्सेनरी. आता पुढचा शब्द बघा, विलफुल म्हणजे काय होते, हट्टी, एकदम हट्टी किंवा जाणीवपूर्वक, इंटेन्शनल. मला हे इतकं एवढा हट्टीपणा की विलफुल, पूर्ण इंटेन्शनल किंवा डिलिबरेटेड. तुम्ही त्याला स्टबॉर्नसुद्धा म्हणू शकता. स्टबॉर्न हा शब्द लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणतो, हट्टी किंवा जाणीवपूर्वक. आता अँटोनॉम्स काय होऊ शकतात त्याचे, अनपेक्षित, अनिच्छुक म्हणजे ॲक्सिडेंटल झाला तर ठीक आहे, अनविलिंग झालं तर ठीक आहे, म्हणजे असं म्हणणार. आधी समजा एक्झाम आहे, देऊन बघते, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं असं. पण हट्टी की नाही मला ते घ्यायचंच आहे, म्हणजे ते काय होते, इंटेन्शनल होते. की स्टबॉर्न तुम्ही म्हणू शकता, हट्टी आहे की त्याचे ते पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याला डिलिबरेटेड पण आपण म्हणू शकतो. आणि त्याच्या विरुद्धार्थी आपण म्हटलं ॲक्सिडेंटल झालं ते किंवा अनविलिंग असं तुम्ही म्हणू शकता. हा शब्द आता पाठ झाला असेल. विल म्हणजे काय होते, आपण आता हा शब्द कसा ठेवायचा, विल म्हणजे आपली इच्छा असते म्हणजे ते, आणि त्याच्यासाठी तुम्ही खूप हट्टीपणा करत असाल असं काही लक्षात ठेवा, म्हणजे हा शब्द तुमचा पाठ होऊन जाईल. आता अशा प्रकारे आपण 3 शब्द कवर केले, मर्सेनरी, वेनल आणि विलफुल. आता याच्याशी संबंधित PYQ आपण बघणार आहे. PYQ आहे राज्यसेवा मेन्स 2023ला आलेला, की चूज द वर्ड हॅव्हिंग अ सिमिलर मीनिंग. आता 3 शब्द दिलेले आहेत, वेनल, मर्सेनरी आणि विलफुल.
आणि यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला सिमिलर मिनिंग असणारे वर्ड शोधा. आता मी तुम्हाला सांगितलं वेनल म्हणजे काय होते, भ्रष्ट, लाचखोर, बेईमान असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे एक प्रकार तो पैशासाठीच काम करते आहे ना. मग मर्सनरीचा सुद्धा अर्थ तोच होते की स्वार्थी आहे, वर्किंग ओनली फॉर मनी, ग्रीडी. म्हणजे हे दोन शब्द कुठेतरी मॅच करतात, आपण असं म्हणू शकतो वेनल आणि मर्सनरी. पण विलफुल एवढा मात्र त्याला मॅच करत नाही, बरोबर आहे की नाही. विलफुल म्हणजे हट्टी किंवा जाणीवपूर्वक, त्याचा आणि याचा संबंध येत नाही. म्हणून इथे दोन शब्द मॅच करतात, कोणते, वेनल आणि मर्सनरी. आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की ज्या ऑप्शनमध्ये आता इथे ऑप्शन देताना A+C, ए आणि सी, बी आणि सी, ए आणि बी आणि ऑल ऑफ दी अबव असं आहे. तर ऑप्शन क्रमांक याचं 3 हे उत्तर राहील, कारण की वेनल आणि मर्सनरी याचे अर्थ जवळजवळ सारखेच येतात, ज्यासाठी काम करतात ते असं तुम्ही म्हणू शकता. म्हणून दोन्ही याचे अर्थ वेनल आणि मर्सनरी, ए आणि बी हे ऑप्शनमध्ये आहे आणि हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे हा PYQ आपण कवर केला. आता समोरचा नेक्स्ट PYQ शब्द आहे एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट हा शब्द आहे. आता एक्सप्लिसिट म्हणजे काय होते, कॉझिंग इंथुझियाझम किंवा इंटरेस्ट असं आपण म्हणू शकतो. एखादा उत्साहवर्धक, एखाद्या गोष्टीबद्दल खूपच उत्साह असणारा आपण म्हणू शकतो. त्याला सिनोनॉम्स काय म्हणू शकतात, थ्रिलिंग, स्टिम्युलेटिंग किंवा लाईव्हली किंवा लिव्हली असं म्हणू शकता. स्टिम्युलेटिंग म्हणजे खूप उत्तेजक, कुठलंही काम सांगा तो हो म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच असतो. आणि उत्साहवर्धक कोणत्याही कामामध्ये आपण असं म्हणू शकतो कॉझिंग इंथुझियाझम अँड इंटरेस्ट, त्यालाच आपण काय म्हणतो एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिटवरून तुम्ही असं म्हणू शकता एक्सायटेड, स्टिम्युलेटिंग असा हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. आता अँटोनॉम्स त्याच्यावरून की बोरिंग, डल, एखाद्याला खूपच बोरिंग वाटणं ते त्याचा अँटोनॉम. उत्साहवर्धकच्या विरुद्ध काय होऊ शकतं, बोरिंग किंवा डल हे होऊ शकते, म्हणून लक्षात ठेवा. अशा प्रकारे हा शब्द आपण समजून घेतला. तर चला आता PYQ घेऊ. राज्यसेवा मेन्स 2023मध्ये आलेला हा PYQ. फाइंड आउट द करेक्ट सिनोनॉम्स फॉर एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट यासाठी करेक्ट सिनोनॉम्स तुम्ही शोधा. तर आता ऑप्शन आहेत एक्सायटिंग, रिफाईंड, प्रिसाईज अँड क्लिअर. आता तुम्हाला इथे लवकरच म्हणजे पहिल्याच याच्यात उत्तर मिळालं एक्सायटिंग. आणि हा शब्द पण लक्षात राहते एक्सप्लिसिटवरून एक्सायटिंग. तर रिफाईंड म्हणजेच काय होते, शुद्ध म्हणू शकता तुम्ही. आणि प्रिसाईज म्हणजे काय होते, तंतोतंत होते. आणि क्लिअर म्हणजे काय होते, स्वच्छ असं आपण म्हणू शकतो. किंवा क्लिअर म्हणजे स्वच्छ करून टाकणे किंवा काढून टाकणे असं तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारे हा वन वर्ड सिनोनॉम्स, त्याचा अँटोनॉम्स आणि आपण कवर केला. आणि एक त्याशी संबंधित PYQसुद्धा राज्यसेवेचा कवर केला. आता पुढचा शब्द घेऊ. रिफाईंड म्हणजे काय ते याबद्दल थोडक्यात सांगते की इलिजंट म्हणू शकता किंवा प्युरिफाईड म्हणू शकता. त्याला आपण सुरक्षित किंवा परिष्कृत असं म्हणू शकतो. त्याचे सिनोनॉम रिफाईंडचे कल्चर म्हणू शकता किंवा पॉलिश म्हणू शकता किंवा इलिजंट म्हणू शकता, सभ्य किंवा प्रगल्भ म्हणू शकता तुम्ही. आणि अँटोनॉम्स रिफाईंडचे काय होऊ शकतात, क्रूड किंवा कोर्स म्हणजे अशिष्ट किंवा असभ्य असं तुम्ही म्हणू शकता. हे थोडक्यात आपण एरिया कवर करताय हा. नंतर प्रिसाईज म्हणजे अचूक, एक्झॅक्ट, ॲक्युरेट असं आपण म्हणू शकतो. त्याला आपण सिनोनॉम्स म्हणू शकतो डेफिनाईट. प्रिसाईज आहे, प्रिसाईज क्वांटिटी म्हणजे डेफिनाईट. आपल्याला प्रिसिजन फार्मिंग वगैरे ह्याच्या गोष्टी असतात, त्यामध्ये आपण बघतो डेफिनाईट, जेवढं पाहिजे तेवढंच. एक्झॅक्ट, ॲक्युरेट असं तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि त्याचं प्रिसाईजचं अँटोनॉम्स काय होऊ शकते, विरुद्धार्थी शब्द होऊ शकते वॅग्यू किंवा इनॲक्युरेट. ॲक्युरेटच्या विरुद्धार्थ इनॲक्युरेट म्हणजेच काय, प्रिसाईजचं इनप्रिसाईज असं म्हणू शकता तुम्ही. पुढचा शब्द मिसरली. मिसरली म्हणजे काय, व्हेरी स्टिग्नी किंवा अनविलिंग टू स्पेंड किंवा मीन असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे कंजूस जो व्यक्ती असतो आपण त्याला मिसरली असं म्हणतो. व्हेरी स्टिग्नी किंवा अनविलिंग टू स्पेंड किंवा मीन असं आपण त्याला म्हणू शकतो. अँटोनॉम्स काय होऊ शकते, जनरस किंवा लिबरल. जो उदार आहे, जनरस आहे, त्याला आपण काय म्हणतो, तर मिसरलीच्या विरुद्ध म्हणजेच उदार. तर हा शब्द समजून घेतला आपण. मिसरली म्हणजे काय, मिसरली म्हणजे कंजूस होते. आता हा शब्द लक्षात घ्या, हा PYQ आला आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये सुद्धा आपण कवर केलेला आहे. आता पुढचा शब्द आहे ॲफ्लुएंट. ॲफ्लुएंट म्हणजेच काय होते, वेल्दी, श्रीमंत. सिनोनॉम्स म्हणून तुम्ही म्हणू शकता रिच आहे, वेल्दी आहे, समृद्ध आहे. आणि याला अँटोनॉम्स आहे पुअर आहे, इम्पोवरिश आहे असं तुम्ही म्हणू शकता. की इम्पोवरिश म्हणजे गरीब आहे, पुअरचा इम्पोवरिश असा तर त्याच्याशीच रिलेटेड आहे, गरीब. ठीक आहे. अँड ॲफ्लुएंट म्हणजे ॲफ्लुएंट तुम्हाला ॲबेंडन हा शब्द माहिती आहे का, समाधानकारक किंवा खूप भरपूर संपत्ती असणारा असं
नाही, समाधानकारक ॲबंडंट म्हणजे समाधानकारकपणे होते. तर इथे ॲफ्ल्युएंट आहे. ॲफ्ल्युएंट म्हणजे भरभरून असलेला, वेल्दी असणारा, श्रीमंत असं आपण म्हणू शकतो. आता ॲफ्ल्युएंट तुम्हाला समजला. तर ही पुढचा शब्द आहे फ्रुगल. फ्रुगल म्हणजेच काय, काटकसर करणारा किंवा बचतीचा तुम्ही म्हणू शकता. इकॉनॉमिकल किंवा थ्रिफ्टी किंवा प्रुडेंट किंवा स्पारिंग असं जे सिनॉनिम्स आहेत. किंवा काटकसर करते, फ्रुगल आहे. फ्रुगल व्यक्ती म्हणजेच एक प्रकारे तुम्ही मिसरलीच्या बरोबर म्हणू शकता. आता अँटोनॉम्स काय होते फ्रुगलचे, एक्स्ट्रावॅगंट, वेस्टफुल किंवा लॅविश. उधळ्या, वेस्टफुल म्हणू शकता तुम्ही त्याला, किंवा एक्स्ट्रावॅगंट म्हणजे मितव्ययी म्हणू शकता, किंवा लॅविश उधळ्याच होते त्याचा अर्थ, किंवा पैसे उधळणारा. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मिसरली आणि फ्रुगल तुम्हाला सारखे सारखे वाटतात. मिसरली म्हणजे एक प्रकारे अनविलिंग टू स्पेंड, तो खर्च करणार नाही. फ्रुगल म्हणजेच काय, काटकसर करणारा आणि बचतीचा म्हणू शकता. तर इथं ॲफ्ल्युएंट म्हणून आपण बघितलं श्रीमंत आहे. तर आणखी फ्रुगलची विरुद्धार्थी शब्द आपण बघितलं एक्स्ट्रावॅगंट आहे, किंवा वेस्टफुल आहे, किंवा लॅविश आहे म्हणजे उधळ्या पद्धतीचा आहे. तर अशा प्रकारे आपण फ्रुगल हा शब्द कवर केला. चला याच्याशी संबंधित आपण आता याच्याशी संबंधित कसा प्रश्न विचारला आहे ते आपण समजून घेऊ. प्रश्न आहे हा राज्यसेवा मेन्स 2023मध्ये विचारला गेलेला प्रश्न. चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट टू दी गिवन वर्ड ॲफ्ल्युएंट. ॲफ्ल्युएंटच्या संबंधित फ्रेज असेल किंवा त्याच्याशी संबंधित जवळचा शब्द शोधा. ऑप्शनमध्ये आहे मिसरली, वेल्दी, स्पेंड थ्रिफ्ट किंवा फ्रुगल. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, आता तुम्हाला पटकन शब्द आला असेल. ॲफ्ल्युएंट म्हणजे ॲबंडंट, ज्याच्या भरपूर प्रमाणात आहे असं पकडा तुम्ही. म्हणजे वेल्दी ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर होईल. मग बाकीचे आपण शब्द समजून घेतले. मिसरली म्हणजे कंजूस होते. स्पेंड म्हणजे खर्च आणि थ्रिफ्ट म्हणजे कमी करणारा. तर खर्च कमी करणारा म्हणजे स्पेंड, थ्रिफ्ट, आणि फ्रुगल म्हणजे आपण पाहिलं कंजूसच होते किंवा काटकसर करणारा किंवा बचत करणारा. तर हे तिन्ही शब्द मिसरली, स्पेंड, थ्रिफ्ट आणि फ्रुगल एकमेकांशी रिलेटेड आहेत. मात्र ॲफ्ल्युएंट या शब्दाशी रिलेटेड काय आहे, वेल्दी, श्रीमंत असणारा. तर अशा प्रकारे आपण सिनोनॉम्स कवर केले. एक पुढचा शब्द आहे तो पण घेऊन घेते, ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट म्हणजेच काय होते, हा कंबाईन ग्रुप बी मेन्स सप्टेंबर मध्ये झाली होती, त्या 2022ला. त्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे, शब्द आहे सिनोनॉम्स. त्यालाच काय होते, त्यालाचा अर्थ होते स्टबोर्न किंवा अनइल्डिंग. म्हणजेच काय म्हणू शकता तुम्ही, की आपली मते बदलण्यास नकार देणे, हट्टी. स्टबोर्न हा मागच्या याच्यामध्ये झालेला शब्द, हट्टी, बरोबर आहे. ऑब्स्टिनेट म्हटलं होतं विलफुल असा एक व्यक्ती आहे, त्याला तुम्ही डेलिबरेटेड म्हणू शकता, स्टबोर्न म्हणू शकता किंवा इंटेन्शनल म्हणू शकता. म्हणजेच विलफुलची रिलेटेड हा शब्द आहे की ऑब्स्टिनेट. लक्षात ठेवा, ऑब्स्टिनेट हा शब्द म्हणजे हट्टी व्यक्ती तुम्ही म्हणू शकता, किंवा स्वतःचे मते तो की कोणी किती काही सांगितलं तरी तो स्वतःचे मतं बदलणारा नाही, म्हणजे आपले मते बदलण्यास नकार देणारा, त्याला आपण हट्टी असं म्हणू शकतो. सिनोनॉम्स मी तुम्हाला सांगितलं, त्याला कितीही सांगा, अनइल्डिंग काहीच उपयोग नाही, कितीही सांगितलं तरी उपयोग नाही असा कोण, अनइल्डिंग असं म्हणू शकतो. आणि स्टबोर्न म्हणजे हट्टी तुम्ही म्हणू शकता. अँटोनॉम्स काय होतील, विरुद्धार्थी शब्द होतील, फ्लेक्झिबल किंवा कॉम्प्लिएंट म्हणजे तुम्ही लवचिक असं म्हणू शकता. तर अशा प्रकारे ऑब्स्टिनेट हा शब्द आपण कवर केला. आता प्रश्न आहे, तर प्रश्न आपण घेणार आहोत डायरेक्ट. प्रश्न आहे हा कंबाईन ग्रुप बी मेन्स सप्टेंबर 2022मध्ये विचारला गेलेला. चूज द करेक्ट सिनोनॉम फॉर ऑब्स्टिनेट फ्रॉम द फॉलोइंग याच्यापैकी तुम्हाला ऑब्स्टिनेटसाठी काय सिनोनॉम शोधायचा आहे, समानार्थी शब्द शोधायचा आहे. ऑप्शन आहेत ए, पहिला ऑप्शन आहे डिटेस्ट, दुसरा इंडोलेंट, तिसरा ॲब्स्क्युअर, चौथा स्टबोर्न. तर यामध्ये आपण आता आपलं उत्तर आले असेल. तर स्टबोर्न आपल्याला पटकन शब्द दिसला, स्टबोर्न तर आपल्या शब्दामध्ये आहेच, म्हणजे डी आपल्याला ऑप्शनमध्ये पाहिजे. आणि असा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 4, म्हणजे पटकन आपलं उत्तर येऊन जाते, स्टबोर्न. आता बाकीचे शब्द आपण समजून घेऊ. डिटेस्ट म्हणजे काय होते, तिरस्कार करणे म्हणजे डिटेस्ट होते. इंडोलेंट म्हणजे काय होते, आळशी किंवा काम टाळणारा तुम्ही असं म्हणू शकता. आणि ॲब्स्क्युअर म्हणजेच काय, सुप्रसिद्ध नसलेला, धूसर, काहीच उपयोग नसा, सुप्रसिद्ध नाही, म्हणजे तुम्ही कुप्रसिद्ध असं म्हणू शकता. त्याला समजून घेतले आपण बाकीचे शब्द. डिटेस्ट म्हणजे काय म्हटलं आपण, तिरस्कार करणे. इंडोलेंट म्हणजे आळशी किंवा काम टाळणारा म्हटलं आपण. आणि ॲब्स्क्युअर म्हटलं, ऑब्स्क्युअर म्हणजेच काय म्हटलं आपण, धूसर किंवा सुप्रसिद्ध नसलेला. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे सिनोनॉम्स कवर केले. अशाच प्रकारे आपल्याला ही सिरीज कंटिन्यू ठेवायची आहे.
पण याला जास्तीत जास्त रिस्पॉन्स मिळाला तरच ही सिरीज आपण कंटिन्यू करू. तर अशा प्रकारे आपण सर्व PYQ कवर करूच. पण ही म्हणजे आजचा जो भाग आहे, आजचा जो सिनॉनिमचा भाग आहे, तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केले म्हणजे हा व्हिडिओ शेअर केला गेला तर अधिकाधिक इंटरेस्ट आणि जास्तीत जास्त टाईम मी यावर देऊ शकेल, वर्क करू शकेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.